हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS प्रायव्हेट चौथ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे, डिटेल्स वाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तो कट ऑफ आपण तिसऱ्या राऊंड सोबत कम्पेअर करणार आहोत. म्हणजेच तिसऱ्या राऊंडच्या तुलनेत चौथ्या राऊंडला कट ऑफ किती मार्काने खाली आलेला आहे आपण तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत BMS प्रायव्हेटसाठी. ओके, यानंतर पुढचा राऊंड कोणता होणार आहे? स्टे वॅकन्सी राऊंड होईल की स्पॉट राऊंड होईल की कॅप राऊंड 5 होईल की काउन्सिलिंग संपेल, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणखीन किती कॉलेजेस येऊ शकतात जेणेकरून जे 285-87च्या खालचे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत त्यांचे चान्सेस आहेत का नाही, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नवीन कॉलेजचे देखील अपडेट पाहू आणि कट ऑफ देखील आपण डिस्कस करू. लक्षात, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS प्रायव्हेट चौथ्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत. ओके, यानंतर तो तिसऱ्या राऊंड सोबत आपण कम्पेअर करणार आहोत. ओके, यानंतर पुढचा राऊंड कोणता होईल? स्पॉट होईल, स्टे होईल, फिफ्थ होईल, काय पुढचा राऊंड काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत. परत आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल का आपण ते देखील डिस्कस करणार आहोत. आणि सीट्स किती रिमेनिंग राहू शकतात हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेल. लक्षात, आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके, सो गाईज आजचा पहिला टॉपिक काय आहे? BMS प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय आला होता आपण तो पाहणार आहोत कॅटेगरी वाईज. यानंतर लगेच तो चौथ्या राऊंडचा देखील कट ऑफ पाहणार आहोत BMS प्रायव्हेट साठी काय आलेला आहे आणि किती मार्काने खाली आलेला आहे कट ऑफ आपण ते देखील लगेच डिस्कस करणार आहोत. ओके, आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके गाईज, सो गाईज ओपन साठी 306 आला होता तिसऱ्या राऊंड साठी, तर आता चौथ्या राऊंड साठी 289 आलेला आहे. तर या ठिकाणी 17 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला बरं का, 17 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे कॅप राऊंड चौथा झाल्यामुळे आणि साधारणतः 7 ते 12 कॉलेज ऍड झाल्यामुळे. ओके, यानंतर SC कॅटेगरी 305 हा एवढा कट ऑफ आला होता, तर आता चौथ्या राऊंडला 287 कट ऑफ आलेला आहे. या ठिकाणी 18 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. ओके, यानंतर ST कॅटेगरी 249 तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ आला होता BMS प्रायव्हेट साठी, तर आता 238 या स्कोरवरती विद्यार्थ्याला BMS प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे आणि या ठिकाणी 11 मार्काचा फरक पडलेला आहे. ओके, यानंतर VJ कॅटेगरी 303 हा कट ऑफ आला होता तिसऱ्या राऊंड साठी, तर आता 286 मार्काला विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे. या ठिकाणी 17 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. ओके, यानंतर NT1 297 मार्काचा विद्यार्थी लागला होता तिसऱ्या राऊंडला, तर आता 285 मार्काचा विद्यार्थी लागलेला आहे. तर या ठिकाणी 12 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. ओके, यानंतर NT2 306 मार्काचा विद्यार्थी लागला होता तिसऱ्या राऊंडला, तर आता 287चा विद्यार्थी लागलेला आहे. तर या ठिकाणी 19 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे गेल्या राऊंडच्या तुलनेत. ओके, यानंतर NT3 307 मार्काचा विद्यार्थी लागला होता तिसऱ्या राऊंडला, तर आता 287चा विद्यार्थी लागलेला आहे. तर या ठिकाणी 20 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. ओके, यानंतर OBC ऑब्लिक SBC 306 या स्कोरवरती विद्यार्थी लागला होता तिसऱ्या राऊंडला, तर आता 286 मार्कावरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे आणि या ठिकाणी 20 मार्काचा फरक पडलेला आहे. ओके, यानंतर SCBC 301 या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालं होतं तिसऱ्या राऊंडला, तर आता 283 मार्काला कॉलेज भेटलेलं आहे. तर 18 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. ओके, यानंतर EWS कॅटेगरी सीट नसते तरी तुम्हाला माहित असून सांगतो 304 मार्काचा कट ऑफ होता तिसऱ्या राऊंडला, तर आता 287 ला सीट अलॉट झालेली आहे आणि या ठिकाणी 17 मार्काचा फरक पडलेला आहे. लक्षात, आता आपण काय पाहिलेलं आहे? BMS प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय होता आणि चौथ्या राऊंडला कट ऑफ काय आलेला आहे आणि किती मार्कांनी खाली आलेले आपण ते पहिल्या टॉपिक मध्ये क्लिअर केलेलं आहे. लक्षात, समजलं तुम्हाला? यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये किंवा कॉलवरती विचारू शकता. ओके, आता यानंतरचा दुसरा टॉपिक पहा गाईज. दुसरा टॉपिक काय आहे आपला? व्हॉट नेक्स्ट? पुढचा राऊंड कोणता होईल गाईज? 5वा राऊंड होईल का? स्टे वॅकन्सी राऊंड होईल का? स्पॉट राऊंड होईल का? काउन्सिलिंग संपेल? हे सर्व आता आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज यामध्ये पहा, पहिलं 2025 आणि 26च्या काउन्सिलिंगला BMS साठी साधारणतः नवीन कॉलेज आणि ओल्ड कॉलेज मिळून प्रपोजल किती कॉलेजचं होतं? 30 कॉलेजेसचं प्रपोजल होतं ऍट दिस इयर, म्हणजे यावर्षी ऍड होणारे कॉलेजेस. ओके, सो गाईज यामध्ये टोटली 23 कॉलेजेस हे ऍड झालेले आहेत. किती? 23 कॉलेजेस हे ऍड झालेले आहेत म्हणजे चौथ्या राऊंडला. सो रिमेनिंग 7 कॉलेजेस राहिलेले आहेत. किती? 7 कॉलेजेस आणखीन यायचे राहिलेले आहेत. आता 7 जर कॉलेज आले तर 100% 5वा राऊंड होईल. आता आपण त्याच्याबद्दल थोडक्यात डिस्कस करू. ओके, सो गाईज यामध्ये पहा, एक्झाम्पल मध्ये डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं आहे, या ठिकाणी 100 सीट्स आहे. हे कॉलेज यायचं राहिलेलं आहे. या कॉलेजशी बोलणं झालेलं आहे पण कोणत्या कारणास्तव आणखीन हे कॉलेज ऍड झालं नाहीये.
तर स्टे वॅकन्सीला देखील येऊ शकतं किंवा कॅप राऊंड 5 ला देखील येऊ शकतं. ओके. यानंतर नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज की छत्रपती संभाजीनगरचं आहे, या ठिकाणी देखील 60 सीट्स आहेत. या व्यतिरिक्त आणखी 5 कॉलेजेस आहेत, तुम्हाला मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. लक्षात समजलं. म्हणजे साधारणतः 7 कॉलेजेस आले तर 100% 5वा राऊंड कंडक्ट होईल. यापैकी काही कॉलेजेस आले तर काय होईल ते पाहतो. सो गाइस, यामध्ये पहा, इफ यामधले 2 ते 5 कॉलेजेस आले तर लॉट्स ऑफ सीट्स रिमेनिंग राहिल्या. आता लॉट्स ऑफ 1 ते 4थ्या राऊंड पर्यंत विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केले, कारण की आता नवीन रूल काय आलेला आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडचा विद्यार्थी देखील ऍडमिशन कॅन्सल करू शकतो. कधीपर्यंत? 30/11 पर्यंत. 30/11 पर्यंत जर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलं तर त्याच जागा रिमेनिंग राहतात. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, जर या 2 ते 3 कॉलेजच्या जागा आल्या आणि लॉट्स ऑफ सीट्स जर रिमेनिंग राहिल्या तर कंडक्ट काय होणार आहे, स्टे वॅकन्सी राऊंड 1 किंवा 5वा आपला राऊंड. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाइस, इफ नो न्यू कॉलेज ऍड. आता समजा नवीन कॉलेज ऍड झाले नाहीत बरं का, यापैकी नवीन कॉलेज ऍड झाले नाहीत. ओके. आणि यानंतर लो सीट्स राहिल्या, म्हणजे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केले नाहीत, तर कोणता राऊंड कंडक्ट होणार, डायरेक्टली स्पॉट राऊंड कंडक्ट होईल, ते देखील कॉलेज लेवलवरचा. आणि त्यामध्ये मॅनेजमेंट सीट सर्व हे कॉलेज लेवलवरती भरून घेतलं जातं. त्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं स्पॉट राऊंडच्या तयारीत राहा. ओके. यानंतर पुढचं पहा गाइस, इफ स्टे वॅकन्सी राऊंड कंडक्ट झाला. आता समजा स्टे वॅकन्सी राऊंड कंडक्ट झाला. ओके. सो चॉईस फिलिंग ही तुम्हाला परत करावी लागेल. परत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात जर स्टे वॅकन्सी राऊंड 1 झाला तर. लक्षात. आणि नवीन कॉलेज आले तर तुम्ही परत 5व्या राऊंडला देखील चॉईस फिलिंग करू शकतात. पण आता अंदाजे तर 1च महिना राहिलेला आहे, तर नवीन कॉलेज देखील येऊ शकतात. त्याच्यामुळे परमिशन जर भेटली तर ते कॉलेज स्टे वॅकन्सी राऊंड 1ला तर येतील, नाहीतर 5व्या राऊंडला तर येतील. त्यामुळे आहे ना, पुढचा राऊंड एक तर स्पॉट राऊंड होईल किंवा स्टे वॅकन्सी राऊंड होईल किंवा कॅप राऊंड आपला 5वा होईल. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाइस, इफ स्पॉट राऊंड कंडक्ट. जर काही स्पॉट राऊंड कंडक्ट झाला तर या ठिकाणी काय आहे, मेलवरती तुम्हाला ज्या कॉलेजला जागा राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे, ज्या कॉलेजला जागा राहिलेल्या आहेत. आणि आता सांगतो, स्पॉट राऊंडला कुठल्याही कॅटेगरीचा बेनिफिट नसतो. स्पॉट राऊंडला कुठल्याही कॅटेगरीचा बेनिफिट नसतो. ओके. यानंतर पुढचा पहा गाइस, लास्ट BMS ऑप्शन. आता मी तुम्हाला काही ऑप्शन सांगतो BMS चे, जेणेकरून तुम्ही आणखी लास्ट स्टेजवरती ऍडमिशन करू शकतात. कोणत्या ते बघायचं. ओके. सो गाइस, महाराष्ट्रामध्ये टेक BMS मॅनेजमेंट सिंगल फीस मध्ये ऍडमिशन तुम्ही पाहू शकतात. डोनेशन वगैरे भरून तुमच्या मनाने किती डोनेशन आहे ऍव्हरेज मधलं डोनेशन भरून तुम्ही प्रयत्न करू शकतात. स्पॉट राऊंडला कोणत्या कॉलेजला बोलून ठेवा, जर लकीली झालं तर करून टाका ऍडमिशन, कारण की कॉलेज लेवलचे राऊंड असतात. CT सेल यामध्ये येणार नाहीये. आता सांगतो तुम्हाला, ते कॉलेज लेवलवरती असतील. ओके. तर ट्राय 180 ते 285च्या आतल्या विद्यार्थ्यांनी 100% बॅकअपला स्पॉट राऊंड ठेवू शकतात. आता सांगतो तुम्हाला. ओके. यानंतर पुढचं आहे, कर्नाटकामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात गाइस BMS साठी. 20 ते 22 लाख तुम्हाला पॅकेज पडेल, ऑल हॉस्टेल मेस सर्व मिळून. तर या ठिकाणी तुम्ही पॅकेज घेऊ शकतात आणि ट्राय 180 ते 270च्या आतले विद्यार्थी करू शकतात. आणखी शेवटचा राऊंड तिथलं चालू आहे, तर तुम्ही कर्नाटकामध्ये बॅकअपसाठी BMS करू शकतात. कारण की BMSच करा, BHMS BPTS ला बिलकुल स्कोप नाहीये. आता सांगतो तुम्हाला, मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कोणत्या कोर्सला का जास्त व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे आता सांगतो तुम्हाला, BMS ऑलवेज बेस्ट. BHMS ला स्कोप नाही, इन फ्युचर देखील नाही आणि आता देखील नाही, आणि BPTS ला देखील तुम्हाला स्कोप भेटणार नाहीये. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करेल. ओके. यानंतर पुढचं पहा गाइस, शेवटचं भोपाळ टेक ऍडमिशन BMS. ते 20 ते 22 लाखात चांगलं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. याच्यापेक्षा जर खालचं कॉलेज पाहिजे असेल तुम्हाला तर एक साधारणतः 17 ते 18 लाखापर्यंत होईल. यानंतर जास्तीत जास्त 15, 17, 18 या पॅकेजमध्ये खालचं कॉलेज भेटेल. आणि चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर 20 ते 22 लाखामध्ये तुम्हाला ट्राय करावं लागेल. ओके. ट्राय 180 ते 270च्या विद्यार्थ्यांनी 100% प्रयत्न करा भोपाळला ऍडमिशन करण्यासाठी. आणि आता सांगतो सगळेच, BMS करा, BAMS करा. कारण की BMS ला स्ट्रगल जरी असेल तर तुम्हाला आहे ना, साधारणतः स्टार्टिंगला 27,000 पेमेंट आहे पास आउट झाल्यानंतर. का पास आउट झाल्यानंतर, तसं BHMS ला नाही, BPTS ला नाही. आत्ता सांगतो तुम्हाला, आत्ता ऍडमिशन घेऊन पस्तावा करण्यापेक्षा अगोदर तुमच्या जवळ चेक करा कोणत्या कोर्सला व्हॅल्यू आहे. लक्षात समजलं. 100% लोक विद्यार्थ्यांनी BMS चा विचार करा. भेटत नसलं एज्युकेशन लोन काढून BMS चा विचार करा, कारण की BMSच तुम्हाला इन फ्युचर कामाला येईल. BHMS ला बिलकुल स्कोप नाहीये, काहीही स्कोप नाहीये. ॲज वेल ॲज BPTS ला देखील स्कोप नाही. त्यामुळे विनाकारण चुकीचं डिसिजन घेऊ नका. एज्युकेशन लोन वरती करा. एज्युकेशन लोन तुम्ही फेडू शकतात, कारण की BMS अशी सॅलरी देईल तुम्हाला, तुमचं एज्युकेशन लोन तुम्ही फेडू शकतात. पण BHMS एवढी मोठी सॅलरी देणार नाही. 5-6 हजार कमवायचे असतील तर BHMS करा. BPTS पण 30 हाल आहे, तर 500-600 रुपये कमवायचे असतील रोजचे
तर ते करा ट्राय मज्जामध्ये तुमच्या डिसिजननुसार. त्यामुळे मी आता सांगतो BMS ऑलवेज बेस्ट. ओके. आणि गाईज आता सांगतो एक साधारणतः 70% चान्सेस आहेत आपले स्टे वॅकन्सी राऊंड होण्याचे बरं का. 70% चान्सेस आहेत स्टे वॅकन्सी राऊंड होण्याचे आणि 30% चान्सेस आहेत स्पॉट राऊंड होण्याचे. त्यामुळे आहे ना पुढचा राऊंड जर झाला तर स्टे वॅकन्सी राऊंड होईल आत्ता सांगतो तुम्हाला. आणि स्टे वॅकन्सीला तुम्ही परत चॉईस फिलिंग करू शकतात. पण 1 ते 4थ्या राऊंडचे विद्यार्थी या स्टे वॅकन्सी राऊंडला इलिजिबल राहणार नाहीयेत. जस्ट एक्सपेक्टेड सांगतोय. आता नोटीस आल्यानंतर समजेलच. ओके. यामध्ये जर तुम्हाला काही समजत नसेल, काही विचारायचं असेल, काय क्युरी वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे. तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत एक वेळ नक्की डिस्कस करा. कारण की हा शेवटचा टप्पा आहे तर 100% विचार करा गाईज. ओके. आणि यामध्ये जर काही समजत नसेल, काय विचारायचं असेल कट ऑफ वगैरे बद्दल जे काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला सर्व शेअर करेल. ओके. आणि सगळ्यात शेवटचं गाईज, आता गाईज एकच महिना राहिलेला आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा. सर्वात अगोदर आपले अपडेट भेटतील. लक्षात समजलं तुम्हाला. यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल मला कॉल करा. बाय गाईज.